Good morning, friends. Friends, in the last lecture, we studied informal letter. Today, we are going to study very important and interesting topic from grammar. Its name is degree. You know, adjectives. You know, verbs. You know that there are three forms of verb. Like the same way, there are three forms of adjective. And by using these three forms of adjective, we can do comparison. Friends, when the first form of the adjective is used in the sentence, at that time positive degree is formed. The first forms of adjective are like this: beautiful, great, long, wise, thin, easy, gay. Friends, when the second form of the adjective is used in the sentence, at that time comparative degree is formed. The second forms of the adjective are like this: more beautiful, greater, longer, wiser, thinner, easier, gayer. And when the third form of the adjective is used in the sentence, at that time superlative degree is formed. The third forms of adjective are like this: most beautiful, greatest, longest, wisest, thinnest, easiest, gayest. फ्रेंड्स, डिग्रीचा अभ्यास करत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण लक्षात घेऊया. लेट्स सी इम्पॉर्टंट थिंग्स. पहा, डिग्रीच्या वाक्यात विशेषणाचे मूळ रूप वापरल्यास ते नेहमी ॲज डॅश डॅश ॲज किंवा सो डॅश डॅश ॲज मध्ये असते. शक्यतो नकारदर्शक वाक्यात सो डॅश डॅश ॲज वापरावे. फॉर एक्झाम्पल, सी, गोपाल इज ॲज टॉल ॲज रमेश. या वाक्यामध्ये टॉल हे ॲडजेक्टिव्हचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप आहे आणि त्याचबरोबर हे जे ॲडजेक्टिव्ह टॉल आहे ते दोन ॲज मध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. कारण या वाक्यामध्ये टॉल हे मूळ ॲडजेक्टिव्ह वापरले, त्याला कोणताही प्रत्यय आपण जोडलेला नाहीये. त्याचबरोबर हे ॲडजेक्टिव्ह दोन ॲज मध्ये ठेवल्यामुळं हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं झालेलं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट पहा, विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर नेहमी द्यान असते. म्हणजे दुसरं रूप जर आपण वापरलं वाक्यामध्ये तर द्यान हा शब्द वापरावाच लागतो. फॉर एक्झाम्पल, गोपाल इज टॉलर दॅन रमेश. या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे टॉलर. हे टॉलर ॲडजेक्टिव्ह टॉल या मूळ ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आहे. मूळ ॲडजेक्टिव्ह आहे टॉल आणि त्याला प्रत्यय जोडला ER आणि त्यामुळे टॉलर शब्द झालेला आहे. टॉलर हे रूप झालेलं आहे आणि टॉलर रूपानंतर द्यान हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं झालेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट पहा, विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी नेहमी द हे उपपद असते. फॉर एक्झाम्पल, गोपाल इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता या वाक्यामध्ये टॉलेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. टॉलेस्ट हे मूळ ॲडजेक्टिव्ह टॉल याचं तिसरं रूप आहे. त्याला EST हा प्रत्यय जोडलेला आहे. त्यामुळे टॉलेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप झालेलं आहे आणि अर्थातच हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं झालेलं आहे. या ॲडजेक्टिव्ह पूर्वी द हे उपपद कंपल्सरी येतं. जसं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह नंतर द्यान येतं, अगदी त्याच पद्धतीनं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह पूर्वी द हे उपपद येतच आणि म्हणून हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. फ्रेंड्स, ॲडजेक्टिव्हच्या रूपांचा, फॉर्मचा
वापर करून ज्या वेळेला कंपॅरिझन केलं जातं त्यावेळेला एक महत्वपूर्ण गोष्ट आपण पहिल्यांदा बघूया. तर ऍडजेक्टिव्हच्या रूपाचा वापर करून जेव्हा एका वस्तूची किंवा एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी केली जाते तेव्हा फक्त पॉझिटिव्ह व कंपॅरेटिव्ह डिग्रीज होतात, सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. उदाहरण पहा. एक्झाम्पल सेम राम इज ॲज टॉल ॲज गोपाल. या वाक्यामध्ये राम आणि गोपाल यांच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. आणि अशा वेळी ज्या वेळेला कंपॅरिझन दोन व्यक्तीमध्ये दोन वस्तूमध्ये केलं जातं तेव्हा ऍडजेक्टिव्हचं जे रूप आहे ते पहिलं किंवा दुसरंच वापरता येतं. म्हणजेच एक तर पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला करता येते किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री करता येते. त्याचं सुपरलेटिव्ह फॉर्म, ऍडजेक्टिव्हचं सुपरलेटिव्ह फॉर्म आपण वापरू शकत नाही. अर्थात आपल्याला सुपरलेटिव्ह वाक्य तयार करता येत नाही. पहिल्या वाक्यामध्ये राम इज ॲज टॉल ॲज गोपाल हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, कारण टॉल हे ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर हे मूळ रूप दोन ॲज मध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. दुसरं वाक्य बघा. पुणे इज स्मॉलर दॅन मुंबई. या वाक्यामध्ये पुणे आणि मुंबई या दोन शहरांची तुलना केलेली आहे, दोन शहरांचं कंपॅरिझन केलेलं आहे. अर्थात या ठिकाणी स्मॉलर हे ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप वापरलेलं आहे आणि म्हणून स्मॉलर नंतर दॅन हा शब्द आलेला आहे. कारण का आपला नियम असा आहे की ज्यावेळी ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप आपण वापरतो त्यावेळेला त्या दुसऱ्या रूपांतर दॅन हा शब्द येतोच आणि ज्यावेळेला दुसरं रूप आणि दॅन शब्द येतो त्यावेळेला ते वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं होतं. म्हणजेच पुणे इज स्मॉलर दॅन मुंबई हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. फ्रेंड्स, ज्यावेळी दोनच वस्तू दोनच व्यक्ती यांची तुलना होते, यांचं कंपॅरिझन होतं, त्यावेळेला फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीच होते. जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतं त्यावेळेला त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं ते आपण एका उदाहरणाच्या मदतीनं पाहूया. या ठिकाणी वाक्य पहा. सुहास इज ॲज क्लेवर ॲज नितीन. हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे. का पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे? तर ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप क्लेवर या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याचबरोबर क्लेवर हे ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप दोन ॲज मध्ये ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, या वाक्यामध्ये दोन व्यक्ती आहेत, ह्या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. पहा, सुहास आणि नितीन या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन केलेलं आहे आणि ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप वापरलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. आता हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कंपॅरेटिव्ह मध्ये कसं करायचं? तर पहा, पहिल्या वाक्यामध्ये सुहास हे नाउन आहे, त्याचबरोबर शेवटी नितीन हे नाउन आहे. आता कंपॅरेटिव्ह करताना शेवटचं जे नाउन आहे ते नितीन पुढं आपण घेणार आहोत, त्यामुळं नितीन सुरुवातीला येईल. त्याचबरोबर जे क्रियापद आहे ते लगेच त्याच्या बरोबर घ्यायचं, नितीन इज. पॉझिटिव्हचं वाक्य जर होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह करताना सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावायचं, म्हणजे वाक्य नकारार्थी करायचं. आणि म्हणून नितीन इज नॉट, कारण का वरच्या वाक्यामध्ये पॉझिटिव्हच्या वाक्यामध्ये नॉट नाही, ते वाक्य होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह आहे आणि म्हणून कंपॅरेटिव्ह करताना वाक्य निगेटिव्ह करायचं आहे. म्हणून नितीन इज नॉट. आता ॲज क्लेवर ॲज निघून जाईल आणि क्लेवर ह्या मूळ ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप तयार होईल, क्लेवरचं क्लेवरर. आणि म्हणून नितीन इज नॉट क्लेवरर
आणि दुसऱ्या रूपानंतर नेहमी विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर नेहमी द्यान वापरतात, म्हणून या ठिकाणी आपण द्यान वापरला. क्लेवरर द्यान. आणि द्यान वापरल्यानंतर पहिल्या वाक्यातील जो सुरुवातीचा कर्ता आहे किंवा कंपॅरिझन करण्यासाठी जे नाउन वापरलेलं आहे ते नाउन सुवास आता आपण शेवटी घ्यायचा आणि म्हणून त्यानंतर सुवास आहे. मग वाक्य असं तयार होईल, नितीन इज नॉट क्लेवरर दॅन सुहास. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह वाक्याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह वाक्यामध्ये होईल. मित्रांनो, पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह करत असताना वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल तर त्यावेळी पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं हे उदाहरणाच्या मदतीने आपण पाहूया. वाक्य पहा, सीता वॉज ॲज हार्ड ॲज गीता. या दिलेल्या वाक्यामध्ये दोन व्यक्तींच्या मध्ये तुलना आहे. देयर इज अ कंपॅरिझन बिटवीन टू पीपल. फर्स्ट वन इज सीता अँड सेकंड वन इज गीता. ह्या दोघींच्या मध्ये या ठिकाणी तुलना आहे आणि या ठिकाणी जे क्रियापद आहे ते वर्क्स आहे. म्हणजेच या ठिकाणी लपलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे डज. वर्क्स म्हणजेच डज वर्क. आणि त्यावेळी अशा वाक्याचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं हे पहा. दुसरा जे नाउन आहे गीता ते पहिल्यांदा येईल कंपॅरेटिव्ह करत असताना गीता. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. या दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे डज, कारण का वर्कला यस लागलेला आहे त्यामुळे डज घेतलं. पॉझिटिव्हचं वाक्य अफर्मेटिव्ह आहे. नो नॉट काही त्या वाक्यामध्ये नाही त्यामुळे ते वाक्य अफर्मेटिव्ह आहे, त्यामुळे डजला आपण नॉट लावला, डज नॉट. आणि डज घेतल्यामुळं वर्क्स मधला यस निघून जाईल आणि मूळ क्रियापद आपल्याला नॉट नंतर लिहावं लागेल वर्क. गीता डज नॉट वर्क. त्यानंतर ऍडजेक्टिव्हचं जे पहिलं रूप आहे हार्ड त्याचं रूपांतर आता दुसऱ्या रूपामध्ये ऍडजेक्टिव्हच्या दुसऱ्या रूपामध्ये होईल. हार्डचं हार्डर होईल. हार्डर लिहिताना पहिल्या वाक्यातील दोन ॲज निघून जातील, नुसतं हार्डचं हार्डर होईल. आणि हार्डर लिहिल्यानंतर नेहमीप्रमाणे कंपॅरेटिव्ह मध्ये ऍडजेक्टिव्ह नंतर द्यान लिहितात, ते द्यान लिहावं लागेल. आणि द्यान नंतर पहिल्या वाक्यातील जे नाउन आहे सीता ते आपल्याला लिहावं लागेल. त्यामुळं कंपॅरेटिव्ह वाक्याचं होईल गीता डज नॉट वर्क हार्डर दॅन सीता. आता आपण आणि एक वाक्य बघूया. सीता वर्कड ॲज हार्ड ॲज गीता. हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे. फक्त या वाक्याचा जो टेन्स आहे तो सिंपल पास्ट आहे, कारण का वर्कचं दुसरं रूप सेकंड फॉर्म पास्ट फॉर्म वर्क या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून अशा वाक्याचं कंपॅरेटिव्ह करताना काय चेंजेस होतात ते बघूया. पहिल्या वाक्यामध्ये सीता आणि गीता अशी दोन नाउन्स आहेत. शेवटचं नाउन आहे गीता, ते पहिल्यांदा आपल्याला नेहमीप्रमाणे घ्यावं लागेल गीता. त्यानंतर आपण पहिल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. अगदी वाक्यामध्ये स्पष्टपणे कोणतंही सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही पण ते हिडन आहे. वर्क मध्ये ते लपलेलं आहे. वर्क म्हणजेच डीड वर्क आणि म्हणून डीड हे आपल्याला खाली घ्यावं लागेल. गीता डीड. डीडला आपण नॉट लावलं कारण का वरचं वाक्य हे अफर्मेटिव्ह आहे आणि म्हणून आता आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना डीडला नॉट लावावं लागेल, म्हणून डीड नॉट. डीड घेतल्यामुळे वर्कचं मूळ रूप वर्क आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये घ्यावं लागेल, त्यामुळे नॉट नंतर आपण वर्क घेतलं. गीता डिड नॉट वर्क. त्यानंतर ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप आपल्याला लिहावं लागेल. पहिल्या वाक्यात हार्ड आहे त्याचं हार्डर करावं लागेल. हार्डर केलं पण नुसतं हार्डरच करायचं आणि दोन ॲज काढून टाकायचे. हार्डर लिहिल्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह मध्ये दॅन लिहितो, म्हणजे ऍडजेक्टिव्ह नंतर दॅन लिहितो ते लिहिलं. आणि त्यानंतर जे कंपॅरिझन करण्यासाठी
दोन नाउन्स घेतलेले आहेत. तर पहिलं नाउन आपल्याला त्यानंतर घ्यावं लागेल. या ठिकाणी पहिलं नाउन पहिल्या वाक्यात सीता आहे ते आपण त्यानंतर घेतलं, म्हणजे शेवटी घेतलं. अशा पद्धतीनं वाक्य होईल, गीता डिड नॉट वर्क हार्डर दॅन सीता. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह वाक्यांचं कंपॅरेटिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आपण लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. फ्रेंड्स, आता आपण कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह करताना काय चेंजेस होतात वाक्यामध्ये ते बघूया. एक्झाम्पल पहा, राजू इज नॉट टॉलर दॅन तानाजी. या वाक्यामध्ये राजू आणि तानाजी या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन आहे आणि ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे टॉलर. टॉल पासून टॉलर असा ऍडजेक्टिव्ह तयार झालेला आहे. टॉलर हे ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप आहे आणि दुसऱ्या रूपानंतर नेहमी दॅन वापरतात. त्यामुळे दिलेलं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. दोघांच्या मध्ये तुलना या वाक्यामध्ये दिलेली आहे आणि अशा वाक्याचं, अशा कंपॅरेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह वाक्य कसं होतं हे बघूया. आता राजू प्रथम आले आणि तानाजी वाक्याच्या अगदी शेवटी आलेला आहे. तर पॉझिटिव्ह मध्ये शेवटी आलेले जे नाउन आहे ते पहिल्यांदा घ्यायचं, म्हणून पॉझिटिव्ह मध्ये आपण तानाजी पहिल्यांदा घेतलं. नंतर वरच्याच वाक्यातलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे इज ते घेतलं. पहिलं जे वाक्य म्हणजे कंपॅरेटिव्हचं वाक्य हे नकारार्थी आहे, निगेटिव्ह आहे, कारण का वाक्यामध्ये नॉट आलेला आहे आणि म्हणून पॉझिटिव्ह करत असताना वाक्य आपल्याला होकारार्थी बनवावं लागेल. म्हणजेच इज नंतर नॉट आपल्याला वापरावा लागणार नाही, तो ड्रॉप करावा लागेल. म्हणून तानाजी इज. त्यानंतर पहा, टॉलर दॅन. पहिल्या वाक्यात टॉलर दॅन असं रचना आहे. टॉलरचं मूळ ऍडजेक्टिव्ह रूप आहे टॉल आणि मूळ ऍडजेक्टिव्ह रूप नेहमी दोन ऍज मध्ये किंवा सो आणि ऍज मध्ये ठेवतात. म्हणून आपण या ठिकाणी दोन ऍज मध्ये मूळ ऍडजेक्टिव्ह ठेवलं, ऍज, टॉल, ऍज. त्याचबरोबर पहिल्या वाक्यातील म्हणजे कंपॅरेटिव्ह वाक्यातील दॅन आपल्याला काढावा लागेल, कारण का दॅन हा शब्द नेहमी कंपॅरेटिव्ह मध्येच येतो, तो पॉझिटिव्ह मध्ये येत नाहीये आणि म्हणून दॅन ड्रॉप करावा लागेल. राहिला शब्द आता वाक्यातील पहिलं ऍडजेक्टिव्ह नाउन राजू ते आपल्याला घ्यावं लागेल. त्यामुळं वाक्य असं होईल, तानाजी इज ॲज टॉल ॲज राजू. अशा पद्धतीनं कंपॅरेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करता येईल. फ्रेंड्स, इन द बिगिनिंग आपण बघितलं एकाशी तुलना. एकाशी तुलना करताना वाक्यामध्ये दोनच वस्तू, दोनच व्यक्ती असतात आणि त्यावेळी एकाशी तुलना केली जाते. त्यावेळेला कशा पद्धतीनं पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं ते पाहिलं. आता आपण बघणार आहोत एकाची अनेकांशी तुलना. एकच वस्तू घेतली, एकच शहर घेतलं, एकच नाम घेतलं, एकच व्यक्ती घेतला आणि त्या व्यक्तीची इतर अनेक व्यक्तींशी तुलना करताना कशा पद्धतीनं वाक्याची रचना होते ते आपण पाहणार आहोत. तुलना जर एकाची अनेकांशी असेल तर त्याचे खालील 3 गट पडतात. अशा वाक्याचे तिन्ही डिग्रीमध्ये रूपांतर होतं. पहिला गट आहे सर्वश्रेष्ठ घटक. अनेकांपैकी एकच घटक श्रेष्ठ असेल तर त्याच्या खालील प्रमाणे 2 रचना होऊ शकतात. अनेकांपैकी एकच घटक श्रेष्ठ असेल म्हणजे काय, तर अनेक मुलं आहेत, अनेक राम आहे, शरद आहे, वरुणराज आहे, मोहन आहे आणि ह्या सर्वांच्या मध्ये राम हा सर्वात उंच असेल तर मग पहिली रचना तयार होईल, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. त्याचबरोबर मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर, नागपूर, पण ह्या सर्वांमध्ये मुंबई मोठा आहे म्हणून वाक्य असं होईल, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया और इन महाराष्ट्र.
दुसरी रचना अशी होईल, राम इज द टॉलेस्ट ऑफ ऑल बॉयज इन द क्लास, किंवा मुंबई इज द बिगेस्ट ऑफ ऑल सिटीज इन महाराष्ट्र. अशा पद्धतीनं ह्या दोन रचना सर्वश्रेष्ठ घटक या विभागामध्ये तयार होतात. आणि अशा वाक्याचं रूपांतर आपल्याला कंपॅरेटिव्ह त्याचबरोबर पॉझिटिव्ह मध्ये देखील करता येतं. आपण उदाहरणांच्या मदतीनं इन डिटेल याची माहिती घेऊया. फ्रेंड्स, एकाची अनेकांशी ज्यावेळेला तुलना केली जाते त्यावेळेला ऍडजेक्टिव्ह कशा पद्धतीनं वाक्यामध्ये वापरतात हे आपण उदाहरणांच्या मदतीनं पाहूया. पहा, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. मुंबई हे भारतामधील सर्व शहरामध्ये सर्वात मोठं शहर आहे. म्हणजे एकाची अनेकांशी तुलना या ठिकाणी केलेली आहे. मुंबईची भारतातील सगळ्या शहरांशी तुलना केली आहे. आणि बिगेस्ट हे ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलेला आहे. म्हणजे मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया हे सुपरलेटिव्ह वाक्याचं उदाहरण आहे. आता या वाक्याचं कंपॅरेटिव्ह करताना काय चेंजेस होतात, कोणते बदल होतात ते पहा. तर मुंबई इज, सुरुवात मुंबईने केली तर मुंबई इज आहे तसं आपण ठेवलेलं आहे. म्हणजे मुंबई ठेवलंय, त्यानंतर आलेलं क्रियापद ठेवलेलं आहे इज. त्यानंतर द बिगेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. त्या द बिगेस्टचं रूपांतर आपल्याला दुसऱ्या रूपामध्ये, ऍडजेक्टिव्हच्या दुसऱ्या रूपामध्ये म्हणजेच कंपॅरेटिव्ह रूपामध्ये करावं लागेल. द बिगेस्टचं रूपांतर बिगर होईल. बिगर लिहिल्यानंतर दॅन एनी अदर हे तीन शब्द आपल्याला लिहावं लागते. आणि त्यामुळं दॅन एनी अदर आणि दॅन एनी अदर लिहिल्यानंतर वरच्या वाक्यातील म्हणजे सुपरलेटिव्ह वाक्यातील ऍडजेक्टिव्ह नंतरचा सगळा भाग आपल्याला लिहावा लागेल. तर सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये बिगेस्ट नंतरचा भाग म्हणजे सिटी इन इंडिया, हा सिटी इन इंडिया आपल्याला अदर नंतर लिहावा लागेल. म्हणून वाक्य असं होईल, मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. अशा पद्धतीने कंपॅरेटिव्हचं वाक्य होईल. आता याच वाक्याचं पॉझिटिव्ह कशा पद्धतीने फ्रेंड्स, याच वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं ते आपण बघूया. आता पॉझिटिव्ह करताना सुरुवातीला नो अदर हे दोन शब्द लिहावेच लागतात. आणि म्हणून आपण दोन्ही शब्द लिहिले नो अदर. तर नो अदर लिहिल्यानंतर काय लिहायचं, तर सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कुठे आहे बघायचं. हा ऍडजेक्टिव्ह बिगेस्ट. त्या बिगेस्ट नंतरचा राहिलेला भाग काय आहे, हा सिटी इन इंडिया. तर तो सिटी इन इंडिया आहे तसा नो अदर नंतर लिहायचा. म्हणून वाक्य येईल नो अदर सिटी इन इंडिया. त्यानंतर पहिल्या वाक्यातील म्हणजे सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते इज आपण घेतलं. म्हणून नो अदर सिटी इन इंडिया इज. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे द बिगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. त्या बिगेस्टचं पॉझिटिव्ह फॉर्म होईल बिग. आणि पॉझिटिव्ह फॉर्म नेहमी दोन ऍज मध्ये लिहितात हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून ऍज बिग ऍज ही रचना आपल्याला लिहावी लागेल. म्हणून वाक्य असं होईल, नो अदर सिटी इन इंडिया इज ऍज बिग ऍज. लिहिल्यानंतर सुपरलेटिव्ह वाक्यातील सुरुवातीचं जे नाम आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. सुरुवातीचं नाम आहे मुंबई आणि म्हणून ऍज नंतर आपण मुंबई घेतलं. आणि मग पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कंप्लीट झालं. वाक्य असं झालं, नो अदर सिटी इन इंडिया इज ऍज बिग ऍज मुंबई. मित्रांनो, एकाची अनेकांशी तुलना करताना आपण दोन रचना वापरतो. आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी एक वाक्य बघितलं, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. आता दुसरी रचना आपण बघणार आहोत. पहा, मुंबई इज द बिगेस्ट ऑफ ऑल सिटीज इन इंडिया. या वाक्यामध्ये ऑफ ऑल हे दोन शब्द या ठिकाणी आलेले आहेत आणि सिटीचे सिटीज झालेलं आहे. म्हणजे ही एक वेगळी रचना आहे. परंतु ही एकाची अनेकांशी तुलना
करण्यासाठी अशा पद्धतीची रचना वापरली जाते. मुंबई इज द बिगेस्ट ऑफ ऑल सिटीज इन इंडिया हे वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये आहे. याचं कारण ऍडजेक्टिव्हचं सुपरलेटिव्ह फॉर्म बिगेस्ट आपण वापरलेला आहे. आता अशा वाक्याचं कंपॅरेटिव्ह करताना काय करायचं तर पहा, सुपरलेटिव्ह वाक्यातील मुंबई इज आहे तसं आपण कंपॅरेटिव्ह मध्ये लिहून घ्यायचं मुंबई इज. त्यानंतर सुपरलेटिव्ह वाक्यातील ऍडजेक्टिव्हचं जे तिसरं रूप आहे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे द बिगेस्ट, याचं रूपांतर आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये करायचं आहे बिगर. बिगर केल्यानंतर दॅन एनी अदर हे 3 शब्द येतात ते लिहायचे दॅन एनी अदर. आणि त्यानंतर सुपरलेटिव्ह मधला सुपरलेटिव्ह वाक्यातील बिगेस्ट नंतर ऑफ ऑल हे 2 शब्द आहेत ते ड्रॉप करून टाकायचे. ऑफ ऑल आपण काढून टाकायचे आणि ऑफ ऑल नंतर राहिलेले जे शब्द आहेत सिटीज इन इंडिया ते आहेत तसे लिहायचे. आणि त्यामुळे कंपॅरेटिव्ह वाक्य असं होईल मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटीज इन इंडिया. अशा पद्धतीनं कंपॅरेटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे. अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याला सुपरलेटिव्ह वाक्याचं कंपॅरेटिव्ह करता येतं. आता आपण सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह कसं होतं ते बघूया. तर पॉझिटिव्ह वाक्याची सुरुवात नेहमीच कशानं होते नो अदर. तर नो अदर आपण सुरुवात केली. नो अदर सुरुवात केल्यानंतर आपण ऍडजेक्टिव्ह नंतरचा म्हणजे आता बिगेस्ट नंतरचा आपण भाग लिहितो. फक्त या वाक्यामध्ये बिगेस्ट नंतर ऑफ ऑल जे 2 शब्द आहेत ते काढून टाकायचे आणि ते काढल्यानंतर राहिलेला जो भाग आहे सिटीज इन इंडिया तो आहे तसा घ्यायचा. म्हणून नो अदर सिटीज इन इंडिया हे झाल्यानंतर सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये क्रियापद आहे इज. आता या ठिकाणी इज लिहून चालणार नाही कारण नो अदर सिटीज इन इंडिया, सिटीज हे अनेकवचनी नाम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इज न लिहिता आपल्याला आर लिहावं लागेल. म्हणून नो अदर सिटीज इन इंडिया आर क्रियापद लिहिल्यानंतर ऍडजेक्टिव्हचं पॉझिटिव्ह फॉर्म घ्यायचा बिग आणि हा बिग 2 ऍज मध्ये ठेवायचा. ऍज बिग ऍज आपण ऍज बिग ऍज लिहिल्यानंतर मग सुरुवातीला जे नाउन आहे मुंबई ते शेवटी येईल आणि वाक्य तयार होईल पॉझिटिव्हचं नो अदर सिटीज इन इंडिया आर ऍज बिग ऍज मुंबई. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे. थोडासा स्टडी केला, थोडंसं चिंतन केलं, प्रॅक्टिस केलं की हे जे चेंजेस आहेत ते नक्कीच आपल्या लक्षात येतील. यासाठी अनेक वाक्य सोडवा आणि लक्षात येईल मग नो अदर कधी वापरायचं, ऍज ऍज कधी वापरायचं, दॅन एनी अदर कधी वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. फ्रेंड्स, एकाची अनेकांशी तुलना या पॉइंट अंडर दुसरा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये वन ऑफ द ची रचना असणारे वाक्य, यामध्ये तुलना केलेला दुसरा घटक अनेक वचने असतो. फॉर एक्झाम्पल, राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉयज इन द क्लास. आता या वाक्यामध्ये राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉयज, बॉयज हा शब्द अनेक वचने आहे. राम हा सिंग्युलर आहे तर बॉयज हा अनेक वचने आहे. म्हणजे वन ऑफ द ची रचना असलेल्या वाक्यामध्ये तुलना केलेला दुसरा घटक नेहमी अनेक वचने असतो. ही गोष्ट या ठिकाणी नोट करायची आहे. आता वन ऑफ द चे वाक्य जर सुपरलेटिव्ह मध्ये असेल तर सुपरलेटिव्हचे कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसं करायचं हे एका उदाहरणाच्या मदतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. आता या वाक्याचा अर्थ काय आहे तर मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली अशा अनेक शहरं आहेत आणि ही सगळी मोठी शहरं आहेत. पण ह्या सर्व मोठ्या शहरांच्या मध्ये मुंबई एक आहे. म्हणजे कलकत्त्यासारखं, दिल्लीसारखंच मुंबई एक सर्वात मोठं शहर आहे असा या वाक्याचा अर्थ आहे आणि म्हणून वन ऑफ द ची रचना या ठिकाणी वापरली जाते. आता या
वाक्यामध्ये बिगेस्ट हे ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे आणि म्हणून हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. प्लस या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा वाक्याचं कंपॅरेटिव्ह कसं होतं बघूया. सुरुवात मुंबई इज, सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये मुंबई इज आहे तशी मुंबई इज सुरुवात करायची. त्यानंतर वन ऑफ द हे शब्द लागतात, ते ड्रॉप करून टाकायचे. वन ऑफ द काढून टाकायचे, राहिलं बिगेस्ट. बिगेस्टचं कंपॅरेटिव्ह रूप बिगर, मुंबई इज बिगर. आणि बिगर लिहिल्यानंतर दॅन, मोस्ट ऑदर हे 3 शब्द लिहायचे आहेत. आपण सुरुवातीला बघितलं दॅन एनी अदर, अगोदरच्या वाक्यामध्ये दॅन एनी अदर हे 3 शब्द आपण लिहित होतो. एकाची अनेकांशी तुलना करताना की ज्या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना नाही अशा वाक्यामध्ये दॅन एनी अदर लिहित होतो. पण वन ऑफ द च वाक्य असेल तर दॅन एनी अदर ऐवजी दॅन मोस्ट ऑदर ही रचना किंवा हे शब्द आपल्याला लिहायचे आहे. दॅन मोस्ट ऑदर नंतर सुपरलेटिव्ह वाक्यामधलं ऍडजेक्टिव्ह बिगेस्ट, बिगेस्ट नंतर राहिलेला भाग सिटीज इन इंडिया आहे तसा कंपॅरेटिव्ह मध्ये आपल्याला लिहायचा आहे. आणि म्हणून आपण खालच्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये सिटीज इन इंडिया आहे तसं घेतलं आणि वाक्य असं तयार होईल, मुंबई इज बिगर दॅन मोस्ट ऑदर सिटीज इन इंडिया. अशा पद्धतीने हे कंपॅरेटिव्हचं वाक्य तयार झालेलं आहे. आता याच वाक्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं हे बघूया. आपण सुरुवातीला अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितलं की पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात नो अदर न होत आहे. पण वाक्यामध्ये सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना असेल तर नो अदरच्या ऐवजी व्हेरी फ्यू या 2 शब्दानं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात करायची. आणि म्हणून आपण सुरुवात केली आहे व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू लिहिल्यानंतर सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह बिगेस्ट आहे, बिगेस्ट नंतर राहिलेला भाग सिटीज इन इंडिया आहे तसा आपण घेतला. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया. त्यानंतर सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि म्हणून व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया इज लिहिण्याऐवजी आपण आर लिहायचं आहे. याचं कारण असं, व्हेरी फ्यू सिटीज, सिटी अ सिटी नाहीये तर सिटीज आहे, प्लुरल आहे आणि प्लुरल आल्यामुळं इज ऐवजी आपण या ठिकाणी आर घेतलेला आहे. आणि म्हणून व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर, त्यानंतर बिगेस्टचं बिग हे पॉझिटिव्ह फॉर्म तयार झाला. आणि तुम्हाला माहित आहे की पहिलं रूप ऍडजेक्टिव्हचं आपण घेतलं म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्म आपण ऍडजेक्टिव्हचा घेतल्यानंतर तो 2 ऍज मध्ये ठेवतात आणि म्हणून या ठिकाणी ऍज, बिग ऍज आणि त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचं जे नाम आहे ते घ्यायचं आहे. या ठिकाणी मुंबई हे आपण घेतलेलं आहे आणि वाक्य असं तयार होईल, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ऍज बिग ऍज मुंबई. अशा पद्धतीनं हे पॉझिटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे आणि त्या सर्व दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित आपण नोट करून घ्याव्यात. मित्रांनो, एकाची अनेकांशी तुलना करणारी अनेक भाग आपण पाहिले. पहिला भाग बघितला सर्वश्रेष्ठ भाग, सर्वश्रेष्ठ वाक्य. त्यामध्ये 2 वाक्य बघितली, 2 प्रकार बघितले. त्यानंतर वन ऑफ द ची रचना असलेलं वाक्य बघितलं आणि आता तिसरा भाग आपण बघणार आहोत, सुपरलेटिव्हचे वाक्य नकारदर्शक असल्यास सुपरलेटिव्ह वाक्याचे कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसं करावं हे आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळा सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द येतो म्हणजे सुपरलेटिव्हचे वाक्य निगेटिव्ह असतं आणि निगेटिव्ह वाक्य जर असेल तर कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करताना काय चेंजेस होतात हे आपण या ठिकाणी नोट करणार आहोत. पहा, या ठिकाणी वाक्य आहे, अश्वमेध इज नॉट द टॉलेस्ट बिल्डिंग इन द सिटी. या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म टॉलेस्ट दिलेला आहे आणि त्यामुळे हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. ह्या वाक्यामध्ये नॉट आलेला आहे म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे. अश्वमेध इज नॉट द टॉलेस्ट बिल्डिंग इन द सिटी.
आता अशा नकारार्थी सुपरलेटिव्ह वाक्याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये करताना काय करावं पहा. आहे तशी सुरुवात करायची आहे. अश्वमेध इज नॉट आहे तशी आपण सुरुवात केली. टॉलेस्टचं रूपांतर आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये करावं लागेल. टॉलर केलं. अश्वमेघ इज नॉट टॉलर. त्यानंतर आपण अगोदरच्या काही वाक्यामध्ये बघितलं. त्यानंतर एनी अदर वापरावं. त्यानंतर मोस्ट अदर वापरावं वन ऑफ दच्या रचनेमध्ये. आता नकारार्थी वाक्य असेल तर त्यानंतर सम अदर हे दोन शब्द वापरायचे आहेत. आणि त्यामुळे वाक्य असं होईल अश्वमेघ इज नॉट टॉलर दॅन सम अदर. आणि त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री मधलं जे टॉलेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे त्यांचा राहिलेला सगळा भाग घ्यावा लागेल. बिल्डिंग्स इन द सिटी. बिल्डिंग्स इन द सिटी. या ठिकाणी सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये बिल्डिंग हे एकवचने आहे, पण कंपॅरेटिव्ह मध्ये मात्र आपल्याला बिल्डिंगला यस किंवा यस लावावा लागेल. या ठिकाणी आपल्याला बिल्डिंगला यस लावावा लागतोय, म्हणजे प्लुरल फॉर्म आपल्याला तयार करावा लागतोय. आणि म्हणून बिल्डिंग्स या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे आणि इन द सिटी आहे तसं. आणि म्हणजे वाक्य असं तयार झालं अश्वमेघ इज नॉट टॉलर दॅन सम अदर बिल्डिंग्स इन द सिटी. यानंतर आपण याच वाक्याचं पॉझिटिव्ह कसं होतं हे बघूया. आता आपण सुरुवातीला पाहिलं की पॉझिटिव्ह करताना नो अदरने सुरुवात करावी. त्यानंतर वन ऑफ दच्या रचनेमध्ये आपण पाहिलं की व्हेरी फ्यू ने सुरुवात करावी. पण या ठिकाणी म्हणजे सुपरलेटिव्ह वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करताना सम अदर या दोन शब्दांना सुरुवात पॉझिटिव्हची करायची आहे. म्हणून सम अदर त्यानंतर बिल्डिंग्स इन द सिटी. या ठिकाणी पहा सुपरलेटिव्ह मध्ये टॉलेस्ट नंतर बिल्डिंग इन द सिटी. बिल्डिंग एक वचने आहे, पण या ठिकाणी मात्र बिल्डिंग्स अनेक वचनी शब्द पर्पजफुली वापरायचा आहे. सम अदर नंतर येणारे नाव हे अनेक वचनी असलं पाहिजे. म्हणून सम अदर बिल्डिंग इन द सिटी. त्यानंतर बिल्डिंग शब्द आहे, त्यामुळं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण या ठिकाणी आर घेतलंय. सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये इज आहे. पहा सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये अश्वमेघ इज नॉट द टॉलेस्ट बिल्डिंग इन द सिटी. या ठिकाणी इज नॉट इज आहे इज, पण या ठिकाणी आपल्याला आर घ्यावं लागेल. सम अदर बिल्डिंग्स इन द सिटी आर. त्याचबरोबर आर नंतर नॉट काढावा लागेल. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये नॉट आहे इज नॉट, पण या वाक्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यामध्ये आपल्याला नॉट काढून ते वाक्य होकारार्थी करावं लागेल, अफर्मेटिव्ह करावं लागेल. म्हणून आर. आणि त्यानंतर स्पेशली दोन शब्द लिहायचे आहेत. ऍटलिस्ट हे दोन शब्द लिहायचे आहेत. ऍटलिस्ट. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह टॉलेस्टचं पॉझिटिव्ह रूप आहे टॉल. ते दोन ऍज मध्ये लिहायचं ऍज टॉल ऍज. आणि त्यानंतर सुरुवातीचा जो नाम आहे अश्वमेघ ते आपण घेतलं अश्वमेघ. आणि वाक्य असं तयार झालं सम अदर बिल्डिंग्स इन द सिटी आर ऍट लिस्ट ऍज टॉल ऍज अश्वमेघ. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं नकारार्थी सुपरलेटिव्ह वाक्य क्वचितच विचारलं जातं, परंतु असं वाक्य विचारलंच गेलं तर कशा पद्धतीनं कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह होतं हे या उदाहरणाच्या मदतीने आपण स्पष्ट केलेलं आहे. अशाच पद्धतीची उदाहरणं तुम्ही सोडवावी हे अपेक्षित आहे. फ्रेंड्स, टिल नाउ वी हॅव स्टडीड degree topic in detail with the help of many examples. I have expectation from you that you should solve many sentences of all kinds. If you solve many sentences, if you do practice of many sentences regularly, you can get command over this topic. And in examination, if question is asked to you related to degree, you can get full marks, I am sure. I wish you all the best. Thank you. Thank you very much.